ही पूर मदत व्यवस्थापन प्रणालीची मुख्य वेबसाईट आहे. इथे मदतीसाठी 3 मुख्य पर्याय दिले आहेत. पहिला पर्याय आहे स्वयंसेवक नोंदणी. यावर क्लिक केल्यावर नोंदणीचा फॉर्म उघडतो. इथे तुमची वैयक्तिक माहिती आणि तुम्ही कोणत्या प्रकारची मदत करू शकता हे भरून नोंदणी पूर्ण करू शकता. दुसरा पर्याय आहे ऑनलाईन देणगी. यावर क्लिक केल्यावर तुम्ही थेट मुख्यमंत्री सहायता निधीच्या अधिकृत पेजवर जाता. तिथे तुमचा देणगीदार प्रवर्ग आणि निधी निवडून तुम्ही देणगी देऊ शकता. तिसरा पर्याय आहे वस्तू मदत संकलन. यावर क्लिक केल्यावर डोनेशन फॉर्म उघडतो. इथे तुम्ही दान करू इच्छित असलेल्या वस्तूंची माहिती आणि तुमचा पिकअप पत्ता भरून फॉर्म सबमिट करू शकता. इथे तुम्ही लॉग इन करा. हा पूर मदत डॅशबोर्ड आहे. इथे पूर स्थितीची सर्व माहिती एकाच ठिकाणी दिसते. सर्वात शेवटी जिल्हानिहाय नकाशा आहे. इथे कोणत्याही जिल्ह्यावर क्लिक करून तुम्ही तिथले मदतीची माहिती आणि गरज पाहू शकता. फ्लड कंडिशन रेकॉर्ड्स या पेजावर पूर अहवालांची संपूर्ण यादी दिसते. नवीन रिपोर्ट जोडण्यासाठी ॲड फ्लड रिपोर्ट बटनावर क्लिक करा आणि फॉर्ममध्ये ठिकाण नुकसानीची माहिती भरा. रिक्वायरमेंट रेकॉर्ड्स या पेजवर मदतीच्या मागण्यांची यादी दिसते. मागणीचा पूर्ण तपशील पाहण्यासाठी व्ह्यू बटनावर क्लिक करा. तिथे तुम्हाला आवश्यक असलेल्या सर्व वस्तूंची यादी दिसेल. नवीन मागणी नोंदवण्यासाठी डेरी रिक्वायरमेंट बटनावर क्लिक करा आणि फॉर्ममध्ये ठिकाण व आवश्यक वस्तूंची संख्या भरा. फ्लड रिलीफ गॅलरीमध्ये पूर मदतीशी संबंधित सर्व डॉक्युमेंट्स आहेत. प्रिव्ह्यू किंवा डाउनलोड बटनावर क्लिक करून पहा किंवा सेव्ह करा. नवीन डॉक्युमेंट जोडण्यासाठी डॉक्युमेंट बटनावर क्लिक करा. माहिती भरा, फाईल निवडा आणि सबमिट करा. डोनेशन रेकॉर्डवर क्लिक केल्यावर देणगीची यादी दिसेल. फिल्टर लावून माहिती पहा. व्ह्यूवर क्लिक करून इन डिटेल्स माहिती पाहू शकता. ॲड रिक्वायरमेंट वर क्लिक करून फॉर्म उघडेल. त्यामध्ये डोनेशन डिटेल्स म्हणजे वस्तू आणि संख्या भरून तुम्ही डोनेशन करू शकता. व्हॉलंटियर रजिस्ट्रेशनवर क्लिक केल्यावर तुम्हाला स्वयंसेवक नोंदणीची यादी दिसेल. व्ह्यू डिटेल्स वर क्लिक करून स्वयंसेवकाची माहिती पाहू शकता. ॲड व्हॉलंटियर मध्ये पर्सनल इन्फॉर्मेशन भरून स्वयंसेवक म्हणून नोंदणी करू शकता. व्हॉलंटियर ॲक्टिव्हिटी मध्ये स्वयंसेवक कामाची यादी दिसेल. ॲड ॲक्टिव्हिटीवर जाऊन माहिती भरून न्यू ॲक्टिव्हिटी रजिस्टर करू शकता.